नमस्कार. सातारा जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आता प्रचारानं अतिशय वेग घेतलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर नक्की कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये सध्या काय हालचाली सुरू आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार. स्वागत आहे तुमचं आपल्या या न्यूज चॅनलवर. काल माघारीचा दिवस झाला आणि बऱ्यापैकी जे इच्छुक होते, बंडखोर होते, त्या बरेचशा बंडखोरांनी माघार घेतलेली आहे. नक्की काय चित्र आहे आज कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये? कुडाळ जिल्हा परिषद गट हा तसा राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो, प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्रतापगड कारखान्यासारखी सहकारी संस्था आहे. त्याचबरोबर इथं सहकाराच्या जाळ्यांमध्ये लालसिंगराव पतसंस्थेचे देखील जाळं बऱ्यापैकी इथं मजबूत आहे. त्यामुळे या गटावर राजकीय सर्व मातब्बर नेत्यांचा डोळा असतो. या गटामध्ये गेली 2 टर्म जर आपण पाहिलं तर दीपक पवार हे विजय संपादित करत होते, मात्र त्यांना 2 पंचायत समितीगण निवडून आणता येत नव्हते, पण ते स्वतः निवडून जात होते. त्यामुळे त्यांचा कुठंतरी होल्ट होता जिल्हा परिषद गटावर. आता यावर्षी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हा गट इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे स्वतः दीपक पवार या उमेदवार रिंगणामध्ये नाही आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, पण तितकी तुल्यबळ किंवा ताकदीनं दीपक पवार या निवडणुकीत उतरलेले पाहायला मिळत नाहीत. अगदी उमेदवार निवडीपासून ते माघार घेईपर्यंत दीपक पवारांची जर राजकीय हालचाली पाहिल्या तर दीपक पवार कुठेतरी सौम्य राजकीय हालचाली या गटामध्ये खेळत आहेत. म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो की कार्यकर्त्यांसाठी दीपक पवार ताकदीने तेवढ्या उतरलेले दिसत नाहीत. त्यामुळं जे इथं माधुरी गोरे असतील भाजपकडून इच्छुक उमेदवार, त्याचबरोबर इतर जे इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांची नावं मागं पडून जयश्री गिरींचं नाव इथं अंतिम करण्यात आलेलं आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माघार घेईपर्यंत अपक्षांनी देखील इथं भाजपच्या काही बंडखोरी करून अर्ज दाखल केले होते, मात्र ते काल अर्ज विड्रॉल झालेले आहेत. त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विनंती केल्यानुसार त्यांच्या अर्ज विड्रॉल झाल्यामुळे आता इथं फक्त जयश्री गिरींचा अर्ज राहिला आहे की ज्या जयश्री गिरींना सुहास गिरी त्यांचे पती या दोन्ही दाम्पत्यांना तिकीट मिळवताना जे काय अडचणी निर्माण झाल्या होत्या, इथं राजकीय भूमिका ज्या काय उलटसुलट सुरू झाल्या होत्या, या अडचणीतून त्यांनी स्वतःची उमेदवारी मिळवली, स्वतःची उमेदवारी दाखल केली आणि स्वतःला त्यांनी आता सिद्ध केलेलं आहे. मात्र एकीकडे जयश्री गिरी निवडणूक लढवत असताना भाजपकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाईल राष्ट्रवादीकडून, अशी परिस्थिती असताना दीपक पवारांकडून तेवढा तुल्यबळ उमेदवार उतरवला गेला नसल्याची देखील राजकीय चर्चा या गटामध्ये दिसून येते. त्याच्यामुळं पूनम नायकोडी राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत, त्यांच्या विरुद्ध आता थेट सामना जयश्री गिरींचा होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये माळी समाज या गटामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. माळी समाजाला कुठेतरी डावललेल्याची सुद्धा भूमिका येथील माळी समाजातील मतदारांमध्ये आहे. यामध्ये मग माधुरी गोरेंना माघारी घ्यावी लागली याची देखील खंत आणेवाडीकरांमध्ये दिसून येते. तर त्याचबरोबर कुडाळमध्ये जयश्री शेवते जे संजय शेवतेंच्या पत्नी आहेत, संजय शेवतेंचं एकीकडे काम आहे, सामाजिक काम आहे, त्यांनी एक माळी समाजाचा चेहरा म्हणून एक उमेदवारी अर्ज आपला कायम ठेवलाय. अपक्ष लढतायत त्या, मात्र त्या किती ताकदीनं लढतील याबाबत मात्र संभ्रम निर्माण होतो किंवा शंका निर्माण होतात. त्यांची ताकद अपुरी पडेल. एकीकडे भाजप बलाढ्य पक्ष आहे, मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचं कुडाळ गटातलं काम मोठं आहे, प्रतापगड कारखान्याचं जाळं आहे आणि या सर्व राजकीय घडामोडींचा विचार करता भाजप इथं सुरक्षित झालेली दिसते. नक्कीच यापूर्वी जर कुडाळ गटाचा इतिहास बघितला तर 2 वेळा या ठिकाणाहून दीपक पवार हे निवडून आलेले आहेत. त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादीचं प्राबल्य असून सुद्धा कुडाळ गटावर त्यांना आपला कब्जा करता आलेला नव्हता. यावेळेला पुन्हा एकदा दीपक पवारांशीच सामना आहे, फक्त ते रिंगणात नाहीत, पाठीमागून त्यांची ताकद आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा तुम्ही जर आता सांगितलं की इतर मागासवर्गीय समाजाला इथं आरक्षण आहे आणि माळी समाजाचं या गटावर फार मोठं प्राबल्य आहे आणि त्या समाजात इथं उमेदवारी दिलेली नाही. या दोन्हींचा काय परिणाम या निवडणुकीमध्ये होऊ शकतो? तुम्ही जसं म्हणता की माळी समाजाचं मतदान जास्त आहे, तिथं उमेदवार दिला गेला नाही, परंतु माळी समाज हा पूर्णपणे भाजप बरोबर आहे. आता भाजपसोबतच तो समाज राहील. या संदर्भाने त्यांनी भाजपने एक पंचायत समिती सायगावगंज जो आहे गटांतर्गतचा, या गटाची उमेदवारी
जे राजेंद्र पाटील, दादा पाटील म्हणून व्हाईस चेअरमन प्रतापगड कारखान्याचे यापूर्वी काम पाहत होते. त्यांच्या गटाला इथं एक चारुशिला पवार म्हणून एक नवीन चेहरा त्यांनी पंचायत समिती सायगाव गणासाठी उभा केलेला आहे भाजपनं. आणि ते ध्रुवीकरण, जे मतांचं ध्रुवीकरण माळी समाजाचं होणार आहे, ते ध्रुवीकरण कुठेतरी थोपवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं माळी समाज आज भाजप बरोबर राहील. माधुरी गोरेंची जर उमेदवारी अर्ज माघार होत असेल तर माळी समाजाने आज पूर्णपणे भाजपचं नेतृत्व मान्य केलेलं आहे शिवेंद्रसिंह राजेंचं, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कुठंतरी भाजपसोबतच राहण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे भाजप मी म्हणतो तशी की कुडाळ गटामध्ये खूप सुरक्षित झालेली पाहायला मिळते. नाही, जसं आता मागच्या 2 टर्म दीपक पवारांनी इथं बाजी मारली होती, तसं यावेळेला या निवडणुकीमध्ये काय व्हायचं, काय होऊ शकतं, किंवा मागच्या निवडणुकीमध्ये गट, जिल्हा परिषद गट हा दीपक पवारांना मिळायचा, ते स्वतःचा गट काढून घ्यायचे, मात्र 2 गणात त्यांचे उमेदवार यायचे नाहीत. अशा परिस्थितीत म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याकडूनच ती रसद दिली जायची त्यांना, आणि त्या माध्यमातून ते निवडून यायचे. यावेळेला हा परिणाम कितपत जाणवला? आता तसं जाणवणार नाही, कारण मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं बारकाईने या मतदारसंघावर लक्ष आहे. येथील प्रमुख कार्यकर्त्यांवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याच्यामुळं रसद पुरवण्याचा जो प्रकार आहे तो कुठंतरी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थांबला जाईल, आणि रसद कुठल्याही प्रकारची भाजप सोडून इतर कोणाकडे मतांचं वळवलं जाईल किंवा मते वळवली जातील अशी परिस्थिती राजकीय दिसून येत नाही. त्यामुळे दीपक पवार कुठंतरी बॅकफुटवर जातील. आता दीपक पवारांनी जर स्वाभिमानी कार्यकर्ते जर सोबत घेऊन अटीतटीवर ही निवडणूक लढवली, पुढच्या काही 4 ते 5 दिवसांमध्ये प्रचार यंत्रणा जर सक्षम केली तर कुठंतरी ते फाईट देऊ शकतात किंवा त्या पद्धतीची चुरस निर्माण करू शकतात. पण सध्या तर ते कुठं त्या पद्धतीनं फाईट किंवा चुरस निर्माण करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीयेत. त्यांची तेवढी राजकीय हालचाल दिसून येत नाही. अच्छा, यापूर्वी 1.5 वर्षापूर्वी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते, आमदार शशिकांत शिंदे यांच्या व्यासपीठावर हे गिरी दाम्पत्य होतं, त्यांच्यासाठी ते प्रचार करत होतं. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेच गिरी दाम्पत्य छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत आलं. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण सोडत जाहीर झाली, आणि त्यानंतर योगायोगानं कुडाळ गट हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला. आणि त्यानंतर गिरींनी या ठिकाणी आपल्या पत्नीसाठी, ज्या पूर्वी माजी सभापती देखील होत्या जावळीच्या, यांच्यासाठी इथं उमेदवारीचा आग्रह धरला. या ठिकाणी माळी समाजाचं प्राबल्य असून देखील गिरींनी या ठिकाणी स्वतःच्या पत्नीसाठी आग्रह धरला. हे सगळे डॉट जर जोडून बघितले तर नक्की या गटामध्ये काय होत आहे? तुम्ही म्हणताय तसं लोकसभेला ते राष्ट्रवादी सोबत होते, भाजपमध्ये नव्हते, हे सगळं बरोबर आहे. परंतु ते शिवेंद्रसिंह राजेंचं नेतृत्व कायम मानत आलेले आहेत. त्यांच्या निवडणुकीला ते कायम शिवेंद्रराजेंसोबत पाठीशी त्यांच्या भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं कुठंतरी ही उमेदवारी देताना शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी पण हा विचार केला असावा की ते माझ्यासोबत कायम राहतात, तर त्यांनी त्या पद्धतीने विचार करून राजकीय गणित बघून त्यांना उमेदवारी दिली. आता माळी समाजाचं प्राबल्य असताना देखील त्यांना उमेदवारीचं नेतृत्व देत असेल तर सर्व नेतृत्वावर पूर्णपणे ह्या गटाची उमेदवारी अवलंबून ठेवली होती. त्या पद्धतीनं नेतृत्वाने दिलेला आदेश आज पूर्ण गटामध्ये पाळलेला दिसतोय. त्याच्यामुळं पूर्ण सर्व घटक, ओबीसी सर्व घटक हे जयश्रीगिरींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले दिसत आहेत. आणि याच्यामुळं असं वाटतं की भाजप का सुरक्षित झाले, तर भाजपच्या नेतृत्वाचा इथं जो होल्ट आहे किंवा बारकाईने जे इथलं या मतदारसंघावरील घडामोडींवर लक्ष आहे, त्या घडामोडी पाहता कोणीही बंडखोरी अथवा कोणीही भाजप सोडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकीय हालचाली चालवू पाहत असेल तर त्यांना ती मोठी चपराक बसेल नेतृत्वाकडून. त्यामुळे ती कोणीही हालचाल करण्याच्या मार्गात दिसत नाहीये. त्यामुळे भाजप इथे सुरक्षित वाटते. नक्कीच बरोबर आहे. परंतु एक असा लोकांचा अंदाज होता की जिल्हा परिषदेची उमेदवारी भाजपची ही कुडाळमध्ये दिली जाईल, प्रॉपर कुडाळमध्ये दिली जाईल, आणि गणातल्या 2 उमेदवारी या आणेवाडी सायगाव भागामध्ये दिल्या जातील. परंतु तसं काही न होता ती सायगाव विभागामध्येच जिल्हा परिषदेची देखील उमेदवारी दिली. याचा कितपत परिणाम या गटामध्ये निवडणुकीत होईल? तुम्ही म्हणताय तसं कुडाळ गावातच उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता होती. मात्र कुडाळ गणाची उमेदवारी ही कुडाळ गावातून दिली गेलेली आहे. कुडाळ गटामधून जे उमेदवार हवा होता त्या पद्धतीने तेवढ्या ताकदीचे उमेदवार कुडाळ गटामधून कुडाळ गावातून पुढं येताना दिसले नाहीत, किंवा किंबहुना त्यांच्यातून कोणीतरी बंडखोरी करेल आणि भाजप सोडून अपक्ष उमेदवारी लढेल अशा पद्धतीची सुद्धा कोणाची राजकीय परिस्थिती दिसत नसल्यामुळे नेतृत्वाने कुडाळ गावामध्ये 2 उमेदवार देण्यापेक्षा
उमेदवार बदलला, उमेदवार सायगाव विभागामध्ये दिला. एवढीच राजकीय परिस्थिती तिथं आहे. बरं, आता कुडाळ गणामध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षितचा गण आहे तो, आणि इथं पहिल्यापासूनच सौरभबाबा शिंदे हे इच्छुक होते, परंतु त्यांना फारसं आव्हान मिळेल अशी परिस्थिती नव्हती. भाजपमध्ये खूप जण इच्छुक होते, त्यातून कोणतरी बंडखोरी करेल असं वाटत होतं, परंतु त्या बंडखोरी थांबवण्यात भाजपला यश आलेलं आहे. परंतु सौरभ शिंदेसमोर आज राजेंद्र काका शिंदे यांनी सर्व पक्षीयांच्या माध्यमातून, इतर पक्षांच्या माध्यमातून एक चांगलं आव्हान उभं केलेलं आहे. नक्की या गणाचं काय गणित असेल? तुम्ही कुडाळ गणाचा जर बारकाईने विचार केला तर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देखील सौरभबाबा शिंदेंना असंच विरोधकांनी म्हणण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांमधील त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या सहकारी मित्रांनी घेरलं होतं. मात्र त्यातून सुद्धा ते बाहेर पडले आणि त्यांनी पंचायत समितीमध्ये निवडून जात उपसभापतीपद भूषवलं. यावेळी देखील तशीच परिस्थिती होती. मात्र त्या सर्व परिस्थितीतून सौरभ शिंदे हे बाहेर पडून त्यांनी स्वतःची उमेदवारी मिळवलेली आहे. आणि सौरभ शिंदे हे प्रतापगड कारखान्याचे चेअरमन आहेत. तर त्यांच्या विरोधात उतरवलेले राजेंद्र शिंदे जे राष्ट्रवादी गटाकडून उतरवण्यात आलेले आहेत, ते प्रतापगड कारखान्याचे संचालक आहेत. त्यामुळं आता इथं चेअरमन विरुद्ध संचालक अशी लढत दिसते. मात्र चेअरमन हे त्यांच्या पद्धतीनं राजकीय व्यूहरचना आखत त्यांचे जे जुने सहकारी आहेत, त्यांच्या वडिलांच्या काळातले असतील, आजोबांच्या काळातले असतील, या सर्व सहकाऱ्यांना आता त्यांनी सोबत घेतलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचं थोडं पारडं इथं जड वाटतंय. त्यांना ज्या पद्धतीनं घेरलं होतं उमेदवारी मिळवताना, ती परिस्थिती आता उमेदवारी मिळवल्यानंतर किंवा अर्ज माघारीनंतर तेवढी परिस्थिती राजकीय घेरणाऱ्यांची दिसून येत नाही. त्याच्यामुळे थोडंसं राजेंद्र शिंदे आणि सौरभ शिंदे यांच्यामध्ये लढत होईल असं जे चित्र दिसत होतं ते थोडंसं सौम्य वाटत आहे. त्यातच उभाटा गटाचे जे प्रशांत तरडे आहेत, ते मूळचे एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहेत. मात्र त्यांनी आता उभाटा गटातून निवडणूक लढवतात मशालीवर, आणि त्यांचा सातत्याने हे दुसरी टर्म निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी पंचायत समिती लढवली, त्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवली. आता ते उभाटामधून मशालीच्या माध्यमातून कुठंतरी आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. मात्र इतकं आव्हान ते पेलू शकतील का? कारण एकीकडे प्रतापगड कारखान्याचे संचालक किंवा प्रतापगड कारखान्याचे चेअरमन हे दोन तुल्यबळ उमेदवार त्यांच्या विरोधी उभे राहिलेले असताना प्रशांत तरडे पण तेवढे आव्हान तेवढे पेलू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आणि त्यामुळं कुठंतरी ह्या कुडाळ गटामध्ये तिरंगी लढत होईल. पण या तिरंगी लढतीमध्ये भाजपचे कार्यकर्ते हे कुठं पक्षाशी दगाफटका न करता भाजपबरोबर राहतील असं चित्र दिसतंय. नाही, आज संपूर्ण तालुक्यामध्ये आपण बघतोय की दोन शिवसेना एकत्र झालेले आहेत, दोन राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत, आणि त्यांच्याबरोबर सुद्धा काँग्रेस सुद्धा आहे. परंतु कुडाळ हा एकमेव गण असा आहे की तिथं शिवसेना उभाटा ही स्वतंत्रपणे लढते. मग इथं हे समीकरण का साधलं नाही? आता उभाटाचं बघितलं तर उभाटाने खर्शी बारामोरे गणामध्ये सुद्धा विक्रांत कावडेंच्या माध्यमातून अर्ज दाखल केला होता. अन्य ठिकाणी देखील अर्ज दाखल केले होते. ते माघारी झाले. कुसुंबी गणामध्ये सुद्धा अर्ज दाखल केले होते. पण हे सर्व माघारी झाले. मात्र प्रशांत तरडेंच्या बाबतीमध्ये आतापर्यंत पक्षाकडून कोणतंही धोरण समोर आलेलं नाही की प्रशांत तरडेंना त्यांनी एबी फॉर्म जो दिला होता तो काढून घेण्यात पक्ष कमी पडला, की पक्षाला तिथं प्रशांत तरडेंच्या माध्यमातून कुठंतरी आव्हान निर्माण करायचं असेल या उद्देशाने त्यांनी तिथला एबी फॉर्म काढून घेतला नसेल, त्यांची उमेदवारी कायम केली असेल, हे अजून कुठं समोर आलेलं नाहीये. कारण किंवा उभाटानं देखील त्याचं स्पष्टीकरण कुठं दिलेलं नाहीये. त्यामुळं अजून तर त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण आहे की नेमकी उभाटानं प्रशांत तरडेंच्या माध्यमातून तिथं नेमकी राजकीय गणितं कोणती साध्य करायची उभाटाला. अन्य ठिकाणी जर उमेदवार माघार घेतले जात असतील तर कुडाळ गणामध्येच फक्त उमेदवार उभा करण्याचा हेतू काय, हा अजून तर पुढे समोर आलेला नाहीये. तो हळूहळू पुढे आपल्याला दिसून येईल, त्यावेळेस आपण त्यावर बोलू शकतो. प्रशांत तरडेच्या उमेदवारीचा फटका हा कुणाला बसू शकतो? आता प्रशांत तरडे हे बामनोली गावातून येतात. बामनोलीचं सर्वाधिक मतदान या गावामध्ये आहे कुडाळ नंतर. तर बामनोलीतून त्यांनी मतदान जर घेतलं तर ते साहजिकच जे सौरभ शिंदे आहेत प्रतापगड कारखान्याचे चेअरमन, की ज्यांचा होल्ट आहे बामनोलीवर, आणि त्या बामनोलीमधूनच हे प्रशांत तरडे येतात. त्यांचं स्वतःचं गाव आहे बामनोली. त्यामुळे त्या बामनोलीमधून ते जे काही मतदान घेतील ते सौरभ शिंदेंचंच मतदान घेतील. त्यामुळे सौरभ शिंदेंना इतर गावांमधून मतदान मिळवण्याचा जास्त प्रयत्न करावा लागेल. निश्चित, बरोबर आहे. आणि जो सायगाव गण आहे, या सायगाव गणाची गणितं नक्की काय असणार आहे? सायगाव गणाचं आता गणित तसं पाहायला गेलं तर गणित सोपं झालेलं आहे. सायगाव गणामध्ये अश्विनी मुळीक उमेदवारी मागत होत्या भाजपकडून, त्याचबरोबर वंदना भोसले मागत होत्या. यामध्ये वंदना भोसलेने आपला अपक्ष अर्ज दाखल केला, परंतु तो काल माघार झाला.
त्यामुळं चारुशीला पवार ह्या एकमेव भाजपच्या एकसंघपणे उमेदवार तिथं निवडले गेलेले आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे सर्व भाजपची ताकद आता चारुशीला पवारांच्या पाठीशी मजबूतपणे उभी राहिलेली दिसते. आणि जर तुम्ही सायगाव गणाची भौगोलिक रचना पाहिली तर आणिवाडी टू मेरुलिंग हा एक भाग येतो आणि मेरुलिंग डोंगराच्या पलीकडं 11 गावांचा भाग येतो की जो मोरावळे ते जवळवाडी इथंपर्यंतचा येतो. पण तिथलं मतदान आणि इकडचं मतदान यामध्ये खूप तफावत आहे आणि सायगाव गणाचा उमेदवार हा भाजपने आणिवाडीतून दिलेला आहे, तर राष्ट्रवादीनं हा उमेदवार बिभवी या गावातून दिलेला आहे. साक्षी देशमुख म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत आणि त्या पलीकडं मेरुलिंग पलीकडील गावामधून 11 गावांमधून प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु त्या विभागामध्ये सुद्धा भाजप मजबूत आहे. तिथं जयश्रीगिरींचा, सुहासगिरींचा कुठं ना कुठंतरी भाजपच्या पंचायत समिती उमेदवाराला फायदा होऊ शकतो. त्यामुळं एकसंघपणे जर विचार केला तर भाजप इथं सायगाव गणामध्ये चारुशीला पवारांच्या पाठीशी भक्कमपणे दिसून येत आहे. पुढील काळामध्ये जर राजकीय चित्र बदललं किंवा कोणत्या भूमिका जर बदलला तर थोडीशी परिस्थिती बदलेल. मात्र आता सध्या तर चारुशीला पवार या तिथं स्ट्रॉंग उमेदवार वाटत आहेत. कारण ज्या अपक्षांनी अर्ज दाखल केले होते त्यांना विजयाची हमी होती, तरी देखील ते भाजपसोबत गेलेत. याचा अर्थ की त्यांनी भाजपचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि चारुशीला पवारांसाठी ते काम करतील. निश्चितच एकूण जर चित्र बघितलं तर बंडखोरांनी घेतलेली माघार आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं या गटामध्ये असलेलं काम याच्या जोरावर सध्या तरी आजच्या घडीला तरी या गटामध्ये 9 गणामध्ये भाजप आज तरी आघाडीवर आहे.